नमस्कार बंधू भगिनींनो. पैशाचा उन्माद चढल्यानंतर माणसाची भाषा कशी बदलते हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आहे. एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना एका चिमुकलीच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे सुखाचे सगळे साथी असणारे लोक त्या विवाह सोहळा एक सगळीकडे गाजत होता. तो विवाह सोहळा म्हणजे अर्थातच महाराष्ट्राला परिचित असणारे घराघरापर्यंत विनोद शैली पोहोचवणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर. आता महाराजांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळा, आनंदाचा सोहळा हे सगळं असताना पैशामुळे जी पैशाची उधळपट्टी होत होती, त्या उधळपट्टीबरोबर बदललेली भाषा आणि अ, अनावश्यक असणारे शब्द कसे उधळले गेले त्या ठिकाणी, ह्याचा सुद्धा अनुभव महाराष्ट्राने घेतला. कारण आत्तापर्यंत इंदोरीकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला व्यसनमुक्तीचे धडे देता देता अनेक गोष्टींवर खिल्ली उडवली. व्यसनमुक्तीच्या पडद्याआडून कधी नवविवाहित सुनांची निंदा, कधी कॉलेज कुमारींची निंदा, तर कधी गरीब घराण्यातील मुलांची निंदा. का अशी त्यांची खिल्ली उडवली? तर महाराजांचे काही डायलॉग होते स्पेशल, की लिंबाखालचा चष्मा, दुसऱ्याची जीन्स. आता दुसऱ्याची जीन्स, लिंबाखालचा चष्मा हे कोणावर वेळ येते घेण्याची? तर अर्थातच ज्यांच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे त्यांच्यावरती वेळ येते. मग महाराजांनी गरिबीची खिल्ली उडवली. असं अनेक लोकांना ते दुःखद वाटत होतं, की का हे गरिबीची खिल्ली उडवतात. परंतु गरिबीची खिल्ली उडवत असताना स्वतःच्या श्रीमंतीचा किती आव आणला गेला. 2 वेळा एका 6 महिन्यामध्ये लोकांनी हा अनुभव घेतला आणि नंतर जेव्हा हे सगळे महाराज सांगत होते आणि अनेकांच्या भावना दुखावत होत्या. अनेक लोकांना खिकी हसण्यात आनंद वाटत होता. वास्तविक पाहता जेणे मूर्ती अंतरी ठसे श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, हे संतच सांगतात. परंतु संतांची परंपरा पुढे नेत असताना हे विनोद शैलीवाले 2-4 जण आले. असं नाही की फक्त संप्रदायामध्येच हे लोक आलेले आहेत. यांची भाषा जी की समाजासमोर जी भाषा वापरायला नाही पाहिजे आणि स्टेजवरती तर बिलकुलच जी भाषा वापरायला नाही पाहिजे, ही भाषा राजकारण्यामध्ये सुद्धा काही लोक असे घुसले, संप्रदायामध्ये सुद्धा असे काही लोक घुसले. अ, गुरुदेव सेवा मंडळामध्ये थोडंसं बंधन आहेत तुकडोजी महाराजांचे, कारण भाषेवरती कसं प्रभुत्व असावं माणसाचं, म्हणून तिकडे विनोद शैलीवाले आले, पण त्यांनी फार जास्त प्रयत्न नाही केला समाजामध्ये अनावश्यक शब्द वापरण्याची. पण तिथे विनोद शैली कुठेतरी येत होते. पण इंदोरीकरांचे आणि त्यांचे शिष्य असणारे शिवलीला पाटील यांनी अर्थात कीर्तनामध्ये आता मागे लोकांनी तमाशा म्हणल्यानंतर तमाशावाल्यांनी सांगितलं, की तमाशाची बदनामी इंदोरीकरांच्या कीर्तनामुळे करू नका. कारण तमाशा त्या कीर्तनांपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. म्हणून आपल्याला त्या कीर्तनांना तमाशा सुद्धा म्हणता आलं नाही. अनेक लोकांना हे असं दुःखद वाटत होतं आणि म्हणून जेव्हा इंदोरीकरांच्या मुलीचा साखरपुडा झाला, तेव्हा अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तुम्ही आतापर्यंत गरीब लोकांना हिणवत होते, सर्वसामान्य लोकांना हिणवत होते, मुलींच्या केशभूषेवरून बोलत होते, लोकांच्या मुलींनी, लोकांच्या बायकांनी कधी गाऊन घातला, त्या गाऊनवर सुद्धा तुम्ही हिणवत होते आणि मग लोकांनी सुद्धा त्यांनी साखरपुड्यामध्ये जो अनावश्यक खर्च केला, त्याबद्दल लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थात सर्वांना, महाराजांना जसं दुसऱ्यांना हिणवण्याचं भाषा आणि स्वातंत्र्य आहे, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं लोकांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं का? पण तिथे मात्र अनेक लोक पुढे आले, की महाराजांवर का टीका करता? महाराजांच्या बाबतीत का भावना व्यक्त करता? अरे महाराज जेव्हा बोलतात, तेव्हा महाराज म्हणतात माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग महाराज लोकांना जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर सर्वसामान्य जनतेला ते अभिव्यक्त स्वातंत्र्य संविधानाने दिलं नाही का? ते अभिव्यक्त स्वातंत्र्य रामाच्या घटनेमध्ये नाही का? ते अभिव्यक्त स्वातंत्र्य कृष्णाच्या घटनेमध्ये नाही का? मग सर्वसामान्य एखाद्या महाराजाला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर सर्वसामान्याचा सुद्धा अधिकार आहे आपल्या भावना व्यक्त करण्याचा आणि तो अधिकार लोकांनी व्यक्त केला आपला. आणि लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर मात्र तिथं महाराजांनी एक शब्द दिला, की माझ्या घरापर्यंत तुम्ही गेले, माझ्या लेकराबाळापर्यंत तुम्ही गेले. मग लोकांच्या जर
बायकांच्या गाऊनपर्यंत महाराज जाऊ शकतात, तर यांच्या घरातल्या माणसांपर्यंत लोकं बोलू शकत नाहीत का? लोकांना हा अधिकार नाही का? ही एक बाजू झाली. पण महाराजांनी तिथे दुसरा शब्द टाकला, की मी जो अनावश्यक खर्च केला साखरपुड्यामध्ये, आता याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करीन. आणि महाराजांनी अक्षरशः शब्द पूर्ण केला. प्रचंड अंबानीलाही मागे टाकणारा, टाटा बिर्लालाही मागे टाकणारा खर्च महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये करून दाखवला. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक बापाचं मुलीवरती तितकंच प्रेम असलं पाहिजे, जितकं जनक राजाचं आपली कन्या सीतेवरती होतं. प्रत्येक बापाचं आपल्या मुलीवरती तितकंच प्रेम असलं पाहिजे, जितकं रुक्मिणीच्या बापाचं, भीमक राजाचं भीमकीवरती प्रेम होतं. इतकं प्रत्येक बापाचं प्रेम असावं. परंतु दुसऱ्याच्या आपल्या लेकीवर प्रेम करत असताना दुसऱ्याच्या लेकीमध्ये सुद्धा आपलीच लेक बघावी, हे सुद्धा प्रत्येक पुरुषांनी आणि सांप्रदायिक कीर्तनकारांनी विसरता कामा नये. ह्या प्रत्येक कीर्तनकारांची बायको ब्युटी पार्लरमध्ये सापडते आणि मात्र हे दुसऱ्यांच्या बायकांच्या गाऊनवर आणि केशभूषेवर बोलतात, वेशभूषेवर बोलतात. मग यांच्या बायका जर ब्युटी पार्लरमध्ये बसलेल्या असतात 2-2 तास, तर यांना दुसऱ्यांच्या बायकांवर बोलायचा अधिकार आहे का? यांच्या मुली, स्वतःच्या मुली जर जीन्स पॅन्ट घालत असतील, तर दुसऱ्यांच्या मुलींनी जीन्स पॅन्ट घालू नये, हा अधिकार यांना बोलण्याचा कुणी दिला? पण लोकांनी बोललं, यांची भाषाशैली कशी बदलते बघा. आता काल दिग्गज लोकं तिथे आले, नामदेव शास्त्री सर्वांना परिचित असणारे, आणि पैसा आला की यांची भाषा कशी बदलते. सगळ्यांचीच भाषा पैसा आला की बदलत असते. काहीच लोक असतात बोटावर मोजण्याइतके, पैसा आल्यानंतर ते माणुसकी विसरत नाहीत. आणि म्हणून नामदेव शास्त्रींनी जेव्हा लोकांनी साखरपुड्याच्या खर्चावरून महाराजांविषयी भावना व्यक्त केल्या, त्यावेळेसच्या लोकांना नामदेव शास्त्री म्हणतात, काल वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी नामदेव शास्त्रींकडे माईक देण्यात आला, तर शास्त्री त्या ठिकाणी म्हणतात, "महाराज, तुम्ही त्या हलकट लोकांकडे नका हो विचार करत जाऊ, त्यांचा तिकडे लक्ष नका हो देत जाऊ." म्हणजे आता दारिद्र्य रेषेखाली असणारे, ज्यांच्या लेकरांना जीन्स घेण्यासाठी पैसे नसतात, मुलगी पाहायला जायचं असेल तर शेजारच्याची जीन्स मागून आणावी लागते. खूप इच्छा असते ₹1,00,000 चष्मा घालावा मंत्र्याच्या लेकरासारखा, पण घरामध्ये 18-20 दारिद्र्य असल्यामुळे, भूमिहीन कुटुंब असल्यामुळे, आमच्या देशातले प्रचंड कुटुंब असे भूमिहीन आहेत. प्रचंड कुटुंबांना रोज 2 टाईमचं खाण्यासाठी अन्न सुद्धा प्रधानमंत्री म्हणतात, की 84 कोटी लोकांना अन्न हे राशन हे ₹2 किलो सुद्धा घेण्याची ऐपत नसल्यामुळे मोफत वाटावं लागतं. इथलं 18 विश्व दारिद्र्य आमच्या देशाचं असताना ते ₹1,00,000 चष्मा कसा घेतील? मग जेव्हा चष्मा लावण्याची इच्छा श्रीमंताच्या मुलाकडे पाहून गरीब कुटुंबातल्या मुलाची होते, तर 1,00,000च्या चष्म्याची भूक तो ₹20 लिंबाखालच्या चष्म्यावर भागवतो. याची खिल्ली या लोकांनी उडवली अक्षरशः. जेव्हा ह्या गरीब कुटुंबातील लोकांनी भावना व्यक्त केल्या, तेव्हा यांना शास्त्री म्हणतात, हे कुत्रे आहेत, हे हलकट आहेत. हलकट आहेत लोकं, हे हलकट. म्हणजे जे पैशाचा उन्माद दाखवतील, 100 एकरावरती जे पैसे उधळतील, ते लोकं खूप समर्थ वगैरे, त्यांना खूप चांगले, त्यांना चांगली अशी उत्तम सर्वोत्कृष्ट लोक म्हणायचं, आणि जे गरिबीमध्ये जीवन जगत असतील ते लोक हलकट म्हणायचे. हे महाराजांची भाषा. गाथेतील कोणत्या ओळीमध्ये ही भाषा वापरा म्हणून सांगितलेले, संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ही भाषा वापरा म्हणून सांगितलेले. गरीब कुटुंबांना तुम्ही हलकट म्हणणार का? तुमच्याकडे पैसा आलाय म्हणून. तुमच्याकडे पैसा कुणाचा आलाय? गरीब कुटुंबातील लोकांनी रोजगार हमीच्या कामावरती जाऊन 2 टाईमाचं अन्न न खाता ₹1 चिमटा पोटाला देऊन उरलेल्या एका टाईमच्या जेवणाच्या पैशात जी बचत केली जाते, ते गरीब कुटुंब सप्ताहाला देणगी देतात आणि तुमचे पोट त्याच्यावरती ढेऱ्या मोठ्या होतात, आणि नंतर तुम्ही असे भरगच्च पैसे, महागड्या गाड्या आणि 100 एकरावरती पैशांची उधळपट्टी करता, आणि नंतर त्याच गरीब लोकांनी तुम्हाला, ज्यांनी पोटाला चिमटे घेऊन देणग्या दिला, त्यांना तुम्ही पुन्हा हलकट म्हणता. आमच्या देशाचं 18 विश्व दारिद्र्य 5वीलाच पुंजलेले, कारण या देशावरती हजारो वेळा, सांगताही येणार नाही एवढ्या वेळा परकीय आक्रमण झाले. हा देश काय 18 विश्व दारिद्र्यातच नव्हता. एकेकाळी सोने की चिडिया म्हणून या देशाचं वर्णन आहे. परंतु अनेक परकीयांनी लुटून नेल्यामुळे या देशांना आज 18 विश्व दारिद्र्याला सामोरे जावं लागलं आहे. राहिला तो एक प्रश्न. दुसरी एक बाजू आहे की तुमच्यासारखे धनाडे देणगीच्या रूपातून लोकांना लुटून नेतात. मंत्री लोक, राजकारणी
टॅक्सच्या रूपातून सरकारी तिजोरी भरून लुटून खातात आणि मग लोकांचं दारिद्र्य संपेल कसं? आणि तुम्ही दारिद्र्य वरती लोकांना तुम्ही हलकट म्हणता. याच्यापुढे इंदोरीकर गेले माईक घेऊन, इंदोरीकर म्हणतात, "कुत्रे आहेत हे." यांची शेपटी वाकडीच असते जशी कुत्र्याची असते. म्हणजे गरीब लोकांची तुम्ही पैसे उधळत असताना तुम्ही वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्याचे सोडून तुम्ही लोकांना कुत्रे म्हणता, हलकट म्हणता. त्यांच्या कुत्र्याच्या शेपट्या वाकड्याच असतात, तसे लोकांचे विचार वाकडेच असतात. आता तुमचे विचारांची याच्यापेक्षा लोकांचे विचार कितीतरी चांगले म्हणावे लागतील. कारण गरीब कुटुंब रोजगार हमीच्या कामावर जाऊन 2 वेळचं जेवण आपल्या कष्टाने भागवतो, कुणाकडून देणगी आणून नाही. तुम्ही आणि महाराज सांगतात, की आणि मी जो पैसा उधळलेला आहे, एकीकडे सांगतात सगळे देणगी दिलेली आहे लोकांनी. एकीकडे देणगी देऊन माझ्या मुलीचं लग्न मी लोकांच्या देणग्या घेऊन करत आहे, महाराज स्वतः सांगतात. दुसरी गोष्ट सांगतात, की आम्ही 800 किलोमीटर प्रवास करून ही प्रॉपर्टी कमावलेली आहे आणि आज आम्ही लेकरांना सोबत राहून त्यांना आई-वडिलांचं प्रेम लहानपणापासून देऊ शकलो नाही, म्हणून आज आम्ही त्यांना पैशाचं प्रेम देत आहेत. तो पैसा कसा कमावला? तर आम्ही 800-800 किलोमीटर प्रवास केला. तिथून देणग्या, कीर्तनाचं मानधन, देणग्या वगैरे गोळा करून आणल्या. प्रॉपर्टी कमावली, आम्ही संसार उभा केला आणि आज आम्ही पैशाच्या रूपाने आमच्या लेकरांना आम्ही ते प्रेम वाटत आहे. लेकरांना प्रेम वाटत असताना, लेकरांना शुभ आशीर्वाद देत असताना तुम्ही गरीब लोकांना हलकट म्हणले, गरीब लोकांना कुत्रे म्हणले, ही बाजू कुठे मांडायची? का? तर तुमच्या स्टेजवरती तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, अनेक पक्षांचे दिग्गज लोकं होते, अनेक शहराचे नगराध्यक्ष लोकं होते, अनेक आमदार होते, अनेक खासदार असतील, असे कितीतरी आणि अनेक व्यापारी, अनेक भ्रष्टाचारी आणि आता नेते आल्या म्हणल्यानंतर, पुढारी आल्या, राजकारणी आल्यानंतर भ्रष्टाचार त्यांच्या सोबतच आला. त्यांच्याही देणग्या असणारच अर्थात. कारण त्यांच्या देणग्यांचा पाऊस पडल्यानंतरच एवढा मंडप फुलतो ना आणि राजकारणी लोकांचं प्रेम असतं असं नाही. त्यांना फक्त पब्लिक लागत असते. कोणत्या ठिकाणी पब्लिक जास्त जमते, त्या ठिकाणी ते जात असतात. अर्थात त्यांचं खूप प्रेम आहे, ते खूप आध्यात्मिक आहेत, याच्याशी काही घेणं-देणं नसतं आणि त्यांनी किती पैसा फेकला असेल त्याच्यावरूनच कळतं आपल्याला. एकीकडे सांगायचं आम्ही 800 किलोमीटर प्रवास करून प्रॉपर्टी कमावली. एकीकडे सांगायचं सगळ्या लोकांनी देणगी दिलेली आहे. मी घरातून एकही रुपया खर्च केला नाही. सगळं लोकच माझ्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करत आहेत. आतापर्यंत तुम्ही लोकांनाच शिव्या घातल्या. लोकांच्या मुलीच्या गाऊनवरती, जीन्स पॅन्टवरती, लोकांच्या सुनांच्या, लोकांच्या बायकांच्या कपड्यांवरती बोलले आणि आज लोकच तुम्हाला देणगी कसे काय देतील? ह्या 2 बाजू आहेत. नेमकं ठरवा तुम्ही प्रॉपर्टी 800 किलोमीटर जाऊन कमवली का लोकांनी देणग्या दिल्यात तिथं आणून म्हणून कमावली? हे आधी ठरवा. यानंतर भाषा मात्र नीट वापरा. शास्त्री असतील काय किंवा इंदोरीकर असतील काय, या देशातील गरीब जनतेविषयी बोलत असताना आपल्या जिभेचा 17 वेळा विचार करा. कारण का विचार करा? तर या देशातली गरिबी हजारो वेळा दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंद पूर्ण जगभर फिरले. पाश्चिमात्य राष्ट्रांमधली श्रीमंती पाहिल्यानंतर रडले स्वामी विवेकानंद आणि म्हणले, "माझ्या देशातील गरिबी कधी दूर होईल?" कारण ह्या देशाची गरिबी पाहिल्यानंतर साधू संत रडले. जगद्गुरू तुकोबाराय आहेत, वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस गाठला आहे. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालेस कळस. तुकोबारायांनी ह्या देशाच्या गरीब जनतेसाठी आपल्या घरातले सगळे अन्न कोठारे खुले केले. तुकोबारायांनी या देशातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती करण्यासाठी आपली सावकारी सगळी दस्तऐवज इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवून टाकले आणि तुम्ही पैशांचा उन्माद आणून ह्याच इथल्या गरीब लोकांना कुत्रे म्हणता, ह्याच इथल्या गरीब लोकांना हलकट म्हणता. कुठे आहेत जगद्गुरू तुकोबारायांचा संप्रदाय आणि कुठे आहे तुमचा? आता आम्ही तर हलकट म्हणणार नाही, तुमचा हा पैसे खाऊ संप्रदाय. कधीच तुलना होऊ शकत नाही वारकरी संप्रदायामध्ये. तुम्ही फक्त वारकरी संप्रदायाचा बुरखा जरी घातला असता, तर तुमच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एकही विचार शिरला नाही. कोड्डे ठणठणीत राहिल्यात तुमच्या बुद्ध्या, कोड्या ठणठणीत. ज्याप्रमाणे मुक्ताबाई म्हणायच्या ना चांगदेवांना, त्याप्रमाणे तुमचे झालेले आहे. अहंकार गेले नाहीत, उलट वाढले तुमचे अहंकार आणि कुणाच्या पैशावर? समाजाच्याच पैशावर. बोलल्यानंतर तुम्हाला हलकट म्हणता येतं. किती मजल चढली तुमची. महाराज मंडळी आहेत, फेटा घातलाय,
गोपीचंदन लावलंय, टिळा लावलाय कपाळाला, ही बाह्य वेशभूषा पाहून लोक तुमच्या चरणावरती लोटांगण घेतले. तरी तुमचे आंतरिक विचार पाहिल्यानंतर लोकांना कळून चुकलं की लोकांविषयी, या देशातील गरीब कुटुंबांविषयी तुमच्या मनामध्ये किती पाप आहे. श्रीमंतांना तर सगळ्या तुम्ही स्टेजवरती बोलवलं. कुठला गरीब तुमच्या स्टेजवरती तुम्ही सन्मान केला कुठल्या गरीबाचा? आणि तुम्ही सांगता आम्ही समाजकार्यामध्ये पुढेच असतो. तुम्ही सांगता आमच्यासारखं कोणी संस्था चालवत नाही. तुम्ही सांगता अरे आतापर्यंत ह्या देशाच्या गरिबीला वर काढण्यासाठी एकीकडे तुम्ही गरीब लोकांना हलकट म्हणणारे महाराज मंडळी आणि कुत्रे म्हणणारे महाराज मंडळी, आणि एकीकडे ह्या संप्रदायामध्ये तुकोबऱ्यांनी गरिबांसाठी काय काम केलं ते एकदा पहा. आज जरी सरकार कर्जमुक्तीची योजना राबवत असाल, तर पहिलं कर्जमुक्ती करणारं कोण सरकार असेल, तर ते जगद्गुरु तुकोबार आहेत. म्हणून ते जगाचे गुरु ठरले, उगे नाही जगाचे गुरु ठरले. उद्या तुम्हाला जर म्हणायचं आम्ही जगद्गुरु, तर ते जमेल का? कारण तुम्ही दुसऱ्याच्या लेकीमध्ये आपली लेक शोधली नाही. तुम्ही फक्त आपल्या लेकीचा विचार केला. दुसऱ्याच्या लेकीचा, दुसऱ्याच्या सुनाचा, तुमच्या सुनेला घरात आणताना सुद्धा तुम्ही असाच पैशाचा पाऊस पाडणार आहात. ऐसाच आता लेकीच्यासाठी तुम्ही 100 एकरवर खर्च केला. सुनेला आणत असताना तुम्ही 500 एकरवर खर्च नक्कीच करणार. पण लोकांच्या सुनांच्या वेशभूषेहून तुम्ही बोलले. लोकांच्या सुनांच्या तुम्ही पदरावरून बोलले. तुम्ही खरं तर बायकोच्या पदराआड बसणारे लोक आहेत. पण तुम्ही लोकांच्या सुनांच्या पदरावरून बोलले, लोकांच्या बायकांच्या गाऊनहून बोलले. तो अधिकार तुम्हाला नव्हता. घरात तुमच्या बायका गाऊन घालतात आणि लोकांना सांगता लोकांच्या बायकांनी गाऊन घालू नये. लोकांच्या बायका काय घालतात हे तुम्हाला दिसतंच कसं काय? परस्त्री माती या समान जगद्गुरु तुकोबारायांनी नाही सांगितलं का? मग आपली आई काय घालते हे आपल्याला दिसलं नाही पाहिजे. आपल्या आईच्या फक्त चरणाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे दर्शन घेण्यासाठी. आईच्या वेशभूषेकडे आणि केशभूषेकडे लक्ष नसावं. पण लोकांच्या बायकांचे गाऊन सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये खपले, याचा अर्थ तुमची किती कुदृष्टी आहे परस्त्रीवरती हे दिसून येत नाही का? दुसरीकडे म्हणता माझ्याकडे पैसा आहे, ज्ञानोबारायांची तुकोबारायांची माझ्याकडे कृपा आहे म्हणून तो पैसा. जर ज्ञानोबारायांची कृपा आहे तर 800 किलोमीटरवर पैसा आणण्यासाठी आम्ही गेलो कसं काय म्हणता? कृपेनेच घरात पैसा पडला असं म्हणा ना. जर ज्ञानोबारायांची कृपा आहे तर राजकीय नेत्यांना तिथपर्यंत देणगी देण्यासाठी येण्याची काय गरज आहे? ज्ञानोबारायांच्या कृपेनेच पैसा आला म्हणा ना. मग ज्ञानोबारायांच्या कृपेने जर पैसा येतो, तर ह्या देशातल्या गरिबीवर बोलण्याचा अधिकार नाही. ह्या देशातली पूर्ण गरिबी हटवून दाखवा तुमच्या पॉवरने. मग कळेल आम्हाला सुद्धा तुम्ही किती महान आहेत. आम्हाला नाही बोलायचं तुमच्या कुठल्या प्रॉपर्टीवरती आणि वरून म्हणायचं लोक आमच्या प्रॉपर्टीवरती जळतात. लोक तुमच्या प्रॉपर्टीवरती जळतही नाहीत आणि लोक तुमच्या प्रॉपर्टीवरती थुंकतही नाहीत. गरीब लोकांनी थुंकूनही तुमच्या 100 एकरवरती पाहिलं नाही. या देशाचा गरीब बुटाची पॉलिश करून खातो, पण कोणाची बुटं चाटून खात नाही. राजकीय नेत्याची तर अजिबातच नाही. राजकीय पुढाऱ्यांना काय धडा शिकवतात गरीब लोक. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, गावात सुद्धा येऊ देत नव्हते. गावात आले की सगळे गरीब लोक रस्त्यावर येऊन खेटर घेऊन उभे राहायचे, चला निघा गावाच्या बाहेर. ते इथं बसा, या, त्यांचे पाय धुवा राजकीय पुढाऱ्यांचे वगैरे गरीब लोक करत नाहीत. कारण गरीब लोकांना बुटाची पॉलिश करण्यात धन्यता वाटते, बुट चाटण्यात नाही. हे झाली एक बाजू. आता दुसरी गोष्ट, तुम्ही गरिबीची जी खिल्ली उडवताना गरिबांना हलकट आणि कुत्रे म्हणायचं तुम्ही सोडलं नाही ना. आता एकीकडे दुसरी सांगते, या देशाचे पुत्र विनोबाजी, आचार्य विनोबाजी भावे यांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करा. ज्या गरिबांना जमिनी नाहीत, जे भूमिहीन आहेत, हजारो एकर जमीन असणाऱ्या धनाढ्य लोकांकडून त्यांना ज्या जमिनी दान मिळाल्या भूदान यात्रेमध्ये, त्यांनी भूमिहीन गरीब लोकांना जमिनी दान देऊन टाकल्या. हे ह्या देशाचे संत आहेत. तुम्ही ज्या लोकांना म्हणता ना तुमच्याकडे जीन्स सुद्धा घालायला नसतात, आमच्या मुलांकडे लाखो रुपयाच्या जीन्स पडलेले आहेत, ह्या देशामध्ये जन्मलाले महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी, त्यांनी या देशाची गरिबी पाहिली आणि बघितलं की माझ्या देशातील मातेला अंगभर घालण्यापुरते वस्त्र नसतील, तर बॅरिस्टर असणारा मोहनदास करमचंद गांधी स्वतःचा कोटभर जरी फेकून देतो बाजूला, आणि मला सुद्धा ह्या देशाची गरिबी हटेपर्यंत ह्या कोटाची काही किंमत नाही, मी सुद्धा अर्ध्या वस्त्राने फक्त पंचावरती राहीन, आयुष्यभर अर्धा अंग झाकून राहिले महात्माजी गांधी. म्हणून ते महात्मा ठरले. ह्या देशाची गरिबी हटवण्यासाठी ग्राम उद्योग पुढे आणून त्यांनी आयुष्यभर झिजले. गरिबांना जमिनी दान करणारे विनोबाजी,
ग्राम उद्योगाच्या माध्यमातून ह्या देशातील गरिबी हटवण्यासाठी रात्रंदिवस झिजणारे महात्मा गांधी आणि ह्या देशाची गरिबी कायमची हटली गेली पाहिजे, यासाठी मी घटनाच तयार करतो रात्रंदिवस झिजून, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणून ते राष्ट्रसंत ठरले आणि तुम्ही गरीब लोकांना हलकट आणि कुत्रे म्हणता. आणि याच्याही पुढे जायचं असेल, अलीकड तुम्हाला जर अजून पाहायचं असेल, तर या गरीब लोकांमध्येच, या दरिद्र्यामध्येच नारायण आहे, असं सांगणारे स्वामी विवेकानंद. माणसात देव पहा. तुम्हाला देव पाहायचा असेल तर इथल्या गरीब माणसामध्ये, इथल्या अन्न वाचून भुकेल्या माणसामध्ये आहे, हे सांगणारे आमचे गाडगे महाराज. म्हणून हे संत ठरले. याच्याही पलीकडे जायचे तुम्हाला संप्रदायामध्ये. माणसात तर देव पाहिलाच, पण गाढव कुत्र्यांमध्ये सुद्धा ज्यांनी देव पाहिला, पाण्या वाचून गाढव तळमळत होतं आणि अशा गाढवाला सुद्धा काशी विश्वनाथाच्या अभिषेकासाठी नेणारी पाण्याची कावड मध्येच गाढवाला पाजली आणि गाढवामध्ये सुद्धा देव पाहिला, हे संत नाथ महाराज. एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये सुद्धा पुत्र किंवा गाढव पाहिलं नाही, गाढवामध्ये माणूस नव्हे देव पाहिला, देव गाढवामध्ये. मग माणसाची ही पुढची स्टेप त्यांनी देवापर्यंत मजल गाठली, प्राण्यांमध्ये पाहण्याची सुद्धा. आणि कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहणारे आमचे नामदेवराय. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी म्हणणारे नामदेवराय. इकडे आमचा हा नामदेव म्हणतो हलकट लोक आहेत. हा इंदुरीकर म्हणतात की हे कुत्रे आहेत, कुत्रे गरीब लोक म्हणजे. किती कमाल झाली या लोकांची. शुभाशीर्वाद वधूवरांना द्यायचे ते सोडून तुम्ही लोकांची तिथे कुत्रे, लोक गाढव, लोक हलकट असे म्हणायले ना. आम्ही पैशांचा पाऊस पाडत आहोत 100 एकर वरती. लोकांनी जर हे सगळे गरीब लोक जर एकत्र आले ना, या देशाचे दारिद्र्य रेषेखाली असणारे वगैरे भूमिहीन असणारे, तर तुमच्यापेक्षा 1-1 रुपया जरी लोकांनी गोळा केला ना, तर तुमच्यापेक्षा कितीक पटीने उन्माद हे करू शकतील. पण त्यांना या देशाची संस्कृती विसरायची नाही, कारण या देशाची संस्कृती ह्या देशातल्या गरीब माणसाने टिकवून ठेवली. अरे काय घेऊन बसता पैशावाल्यांचं, ह्या पैशांचं. हे इथे कधी घोटाळा करून परदेशात जातील आणि लपून बसतील हे सांगता येत नाही. भक्त मंडळी काय म्हणतात, तुम्ही काय घेऊन बसले? भक्त मंडळी देणगी दिले माझ्या पोरीच्या लग्नाला म्हणून. काय कोण होते भक्त मंडळी तिथे? जे अशोक खरातकडे भक्त मंडळी जात होती आणि त्यांच्या समोर अशोक खरात सोबत जे फोटो आले समोर, तेच भक्त मंडळी तिथे स्टेजवर होती. कमी होती फक्त त्या तुमच्या स्टेजवरती एकट्या रुपाबाईच दिसत नव्हत्या. त्या लग्नात आल्या असतील कुठेतरी, जानूच घरात बाजूला बसले असतील, त्या बी स्टेजवरती दिसल्या नाहीत. हे तर भक्त मंडळी आहेत. महाराजांची भक्त मंडळी कोण आहे? हेच भक्त मंडळी आहेत, जे अशोक खरातांची भक्त मंडळी होती, तेच सगळी तिथे 100 एकरवर आलेली भक्त मंडळी होती. हे भक्त मंडळी काय, यांना काही घरातून कष्ट करून पैसा नाहीये द्यायचा. गरीब लोकांचा पैसा लुटायचाय पोट्याने आणि तुमच्यासारख्यांना पुणे लोटून साताऱ्याला दान करायचे. त्यात कोणतं मोठेपण गायले तुम्ही भक्त मंडळीचं? या भक्त मंडळींनी आता गोरगरिबांच्या लेकींचे लग्न 100 एकरावरती करून दाखवावेत, तरच हे भक्त मंडळी खरंच खूप आध्यात्मिक आहेत. खरंच खूप यांना गोरगरिबांचा कळवळ आहे असं म्हणता येईल. नक्कीच ह्या दोन्ही महाराजांच्या भाषेवरून, ह्या देशातल्या गरिबीवरून हे लोक कसे गरीब जनतेला हलकट आणि कुत्रे म्हणले, याबद्दल आपलं म्हणणं काय आहे? गरीब लोकांमध्ये आपल्याला देव पाहायचा आहे का यांनी म्हणलं तसं गरीब लोकांना आपल्याला कुत्रे आणि हलकट समजायचे? नक्कीच आपलं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये द्या. आपली प्रतिक्रिया द्या. आपली अनमोल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, रामकृष्ण.